संसदेत आणि कुठल्याही असेंब्लीमध्ये फक्त प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आणि चीफ मिनिस्टरचं ऑफिस ह्या फिक्स जागा असतात. बाकी सगळ्यांचे ऑफिसेस बदलत असतात. हे तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही रिपोर्टिंग करता. तिथे काय फिक्स जागा नसतात. कुठलीच आयुष्यातली जागा बाय द वे राजकीय पद्धतीत फिक्स नसते. आणि ज्याला वाटत असेल ती फिक्स्ड आहे, या भ्रमात मी तरी नाही आहे. देर इज नथिंग परमनंट इन पॉलिटिक्स एव्हर फॉर एनीबडी फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे ह्या भ्रमात मी नाही आहे. त्याच्यामुळे ते जाऊन तिथे बसले. ते काय 4-5 लोक त्यांना भेटले. हा शिंदे साहेबांचा मनाचा मोठेपणा, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आता त्याची न्यूज कराल की शिंदे साहेबांचं ताईंनी कौतुक केलं. जे चांगलं आहे हे वास्तव, ते मी खरं बोलते की ते कॅबिनेट सोडून ते आले. त्यांनी साहेबांना 1-1.5 सेकंड एक बुके दिला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा. आणि ते निघून गेले. साहेबांनी त्यांची मीटिंग केली आणि आले. त्यानंतर राऊत साहेब नाराज झाले. मी स्वतः राऊत साहेबांना फोन करून सांगितलं की राऊत साहेब असं असं झालं. दुसऱ्या दिवशी तुमच्याच चॅनलवर राऊत साहेबांनी हेही सांगितलं की हो, मला फोन आला होता, मला आता कळले, आता माझी नाराजी काही नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती, ती गोष्ट होऊन ॲक्च्युली खूप जुनी झालेली आहे ती. पण तुम्ही विचारली म्हणून, आणि मी फार इतिहासात रमत नाही. मी आय लिव्ह द मोमेंट. मी वास्तव तेच जगते. कालची घटना, कालची घटना. आता मला सांगा, तुम्ही मला पण हा प्रश्न विचारत नाही आहे. काल माझा ब्रेकफास्ट उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजींबरोबर होता. माझं लंच डिंपल यादवांकडे होतं. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही यांना का भेटला? हा पण प्रश्न आहेच ना. योगीजींकडे आम्ही गेलो होतो वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी. हा योगीजींनी एक मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईड दिलं. आम्ही भेटलो, आम्ही फोटो काढला, आम्ही ट्विट केला त्यांचे आभार मानून. डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना भेटायला गेले उत्तर प्रदेशला गेल्यावर. धर्मेंद्र भैया आणि मी पूर्ण 2 दिवस एकत्र होतो सपामध्ये. ह्या काय प्रत्येक जण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं, हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. एक हा माझा भूल. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ह्याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचा टायमिंग बघा. हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली. बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते. गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती. ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे. कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्या दरवाज्याने परत. जागा वाढत असतील तर त्या संदर्भात इंडिया अलायन्समध्ये त्या संदर्भातली चर्चा होती. परंतु जर एकीकडे पाहिलं तर हे जे काही पुनर्रचना होते त्याच्यानुसार उत्तर भारताला एक वेगळं माप दिलं जाणार आहे, दक्षिण भारताला एक. तसं होणारच नाही ना. जर 50% आलं तर मग कसं माप होईल? स्टँडर्डायझेशनच होईल ना काश्मीर टू कन्याकुमारी. मेजॉरिटी मतदारसंघ वाढणार अर्थातच. तिथे 500हून अधिक मतदारसंघ बनतील. दक्षिणेकडे 300 मतदार. आत्ता जसं आहे तसंच होईल. आत्ता जो बॅलन्स आहे तोच 50% वाढला तर आहे. आत्ता जेवढे तेवढीच टक्केवारी राहणार ना. टक्केवारी थोडी बदलते. परंतु एकीकडे उत्तर भारतात जो डॉमिनेट करणारा पक्ष असेल तोच संपूर्ण देशभर राज्य करत. नॉट नेसेसरी. सगळं साऊथ हारले तर कसं करतील? किती सीट आले तरी 800 सीट होतील ना. मग गेम विल चेंज. क्लिअरली. पण त्याच्याबरोबर एक तर प्रस्ताव तर येऊ द्या. मागच्या वेळेस आम्हाला बोलवलं मीटिंगमध्ये पण बिलमध्ये आलंच नाही. म्हणून आम्ही बिलला विरोध केला.
म्हणजे आम्हाला बोलून सांगितलं एक आणि बिलमध्ये प्रिंटमध्ये आलं नाही. आता आपण जे बोलतो ते बिलात यायला पाहिजे ना. पण ते काँग्रेसचा या संपूर्ण 50%ला जर विरोध असेल चर्चा. तर मग तुम्ही काँग्रेस सोबत राहणार की नाही, मग- आम्हाला बिल आल्याशिवाय मी बोलणार नाही. बिल आल्याशिवाय मी कसं बोलणार? कारण का इम्प्लिमेंटेशन कसं करणार हा पण एक मोठा मुद्दा आहे ना. कारण का जर सीट असतील तर त्या सीटमध्ये फॉर्म्युला काय असेल त्याचं क्लॅरिफिकेशन केंद्र सरकारला आम्हाला द्यायला लागेल. त्याचं ते काँग्रेसला विचारा. मला नाही, जेव्हा मोठी आमचं इंडिया अलायन्समध्ये मीटिंग झाली होती तेव्हा आमचं सगळ्यांचं एक मत होतं की फॉर्म्युला काय हा आम्हाला इन रायटिंग पाहिजे. इन रायटिंग असल्याशिवाय कसं आम्ही मतदान करणार? आणि हे पार्लमेंट आहे काय माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे की आता तुम्हाला एक वाटलं मला एक वाटलं ठरवलं असं नसतं. इट्स अ व्हेरी सिरियस बिल. नाही, फॉर्म्युला काय? जसं आसाममध्ये मतदारसंघ तोडले फोडले तसं होऊ नये. डिलिमिटेशन व्हावं ते कुठल्या तरी नियम कायद्यात झालं पाहिजे, कुठल्या एका पक्षाच्या मनमर्जीनी नाही. पण तरी सातत्यानं जयंत पाटील यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कारण या जयंत पाटलांनी सगळ्या आमदारांची मीटिंग विधिमंडळात घेतली, त्याच्यानंतर प्रत्येकाची मतं जाणून घेतली, अशा पद्धतीच्या बातम्या समोर आल्या. एक मिनिट, जयंतरावांनी मीटिंग कुठे घेतली? विधिमंडळात. कधी? या अधिवेशनामध्ये. कधी घेतली? आतला कंटेंट तुम्हाला कोणी सांगितलं? सूत्र कोण आहे? मग सूत्र जर सांगत नसेल तर त्या सूत्रावर कशाला विश्वास ठेवताय? कारण का त्या सूत्रांनी जे सांगितलं आजपर्यंत खरं आलं का? काय त्याच सूत्रांनी तुम्हाला हे सांगितलं? मग हा सूत्र खूपच ग्रेट आहे, ज्याला सगळ्या पक्षातलं सगळं माहिती आहे. पण त्याला 1.5 वर्ष लागलं. 1.5 वर्ष मी ऐकते ऑपरेशन टायगर. 1.5 वर्ष मी ऐकते. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संवाद हा आदरणीय पवार साहेबांचा देशात सगळ्यात छोटातला छोटा कार्यकर्ता त्यांना सकाळी घरी जाऊन भेटतो. त्याच्यामुळे मी काय नवीन तुम्हाला सांगत नाही. आम्ही काय स्पेसिफिकली हॅलो तुला कोणाचा फोन आला का असला आमच्याकडे चालत नाही. आमचा पक्ष फार गांभीर्याने राजकारण आणि समाजकारण करतो. आमचे सगळे आमदार आणि खासदार हे 24/7 कुठे असतात हे तुमच्या सगळ्या चॅनलवर दिसतं. कारण का आमचे आमदार खासदारांना सुट्टी घ्यायची वेळ नसते. आमचे सगळे खासदार आणि आमदार फुल टाईम लोकसेवेत असतात. पक्ष एका डायरेक्शननी काम करतो. सगळे 24/7 आदरणीय पवार साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आणि आमदार कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घेतील ते सगळे एकत्र एका मताने आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील. मराठी जय महाराष्ट्र. पहिलं मराठी संपू दे. एक मिनिट हे काहीतरी हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण का महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आणि गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांचा अर्थचा एक प्रश्न विचार. तुमचा पक्ष सत्तेत जाणार या सगळ्या माध्यमांमध्ये बातम्या येतात आणि त्याच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट अशी की जयंतराव यापूर्वी देखील जयंत पाटील सर यापूर्वी देखील या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे अर्थखातं सध्या अर्थखात्यावरतूनच त्या राष्ट्रवादीमध्ये चढाओढ आहे आणि ही राष्ट्रवादी देखील चढाओढ करते अर्थखात्याची. अशा प्रकारच्या माध्यमांसमोर बातम्या येतात. त्यामुळे पक्ष इंटरेस्टेड आहे का सत्तेत जाण्याकरता या खात्याच्या संदर्भात? मला गंमत वाटते. गेले 12 वर्ष माझा तुम्ही शपथविधी घेताय बरोबर ना? 12 वर्ष करताय की नाही माझा शपथविधी तुम्ही? हे मी नाही, तुमचा डेटा काढून बघा. सुप्रिया सुळेंचा शपथविधी आहे आणि माझं डिपार्टमेंट पण तुम्ही अनाऊन्स करता. बिचाऱ्या मोदीजींना तेवढा तरी अधिकार द्या माझं डिपार्टमेंट ठरवायचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या स्पेक्युलेशन अर्थ खात्याचा तो विषय माननीय देवेंद्रजींचा अंतर्गत विषय ना. मुख्यमंत्री ठरवतो कुणाला काय द्यायचं. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हे सगळे जे काल रात्रीची मीटिंग वर्षामधली त्याच्यात कोण होतं कोण नव्हतं अर्थ खातं हे सगळे प्रश्न मी नाही याची उत्तरं देऊ शकत. याची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात.
आता 19 तारखेला इंडिया अलायन्सची मीटिंग आहे दिल्लीत, अर्थातच आम्ही त्याला जाणार आहे. आणि 20 तारखेला आमच्या वतीने इंडिया अलायन्सच्या मीटिंगला आणि ऑल पार्टी मीटिंग जी किरण रिजिजूंनी बोलवली आहे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून, त्याला आम्ही 2 गोष्टीची म्हणजे 2-3 महत्त्वाच्या मुद्द्याची आम्ही मागणी करणार आहोत पक्षाच्या वतीने. म्हणजे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये पण मागणी करणार आहोत आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये पण मागणार. एक मध्ये हा जो पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचं मोठं आव्हान राज्यात आणि देशात, ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा देश पातळीवर झाली पाहिजे. एक त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, एक जेनरिक चर्चा आणि सरकारचा काय प्लॅन आहे ह्याच्यासाठी, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज जगामध्ये जी परिस्थिती झाली, आपण अनेक भारतीय पुणेकर गमावले या युद्धात, तर ह्याच्यासाठी इकॉनॉमिक केंद्रबिंदू ठेवून काय विचार करतंय भारत सरकार. त्याच्यानंतर राम मंदिरात आमच्या श्रद्धेचं स्थान, अयोध्या ते उज्जैन याच्यावर आमची श्रद्धा आहे. आमच्या श्रद्धेच्या स्थानावर हल्ला झालाय, त्यामुळे अयोध्या टू उज्जैन मध्ये दोन्हीकडे जर भ्रष्टाचार झाला असेल, हे तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर ह्याच भारतीय जनता पक्षाने टोकाची भूमिका घेतली होती. आमचे अनेक नेते जेलमध्ये टाकले असे आरोप झाले आणि आता ते मंत्रिमंडळात आहेत. म्हणजे ज्यांना भारतीय जनता पक्षाने जेलमध्ये टाकलं ते आज मंत्रिमंडळात आहेत. त्याच्यामुळे मग ते भ्रष्ट होते का नाही तो आता एक आईसचा एक वेगळा विषय, तो मी आज बोलणार नाही. पण आमच्या श्रद्धेच्या स्थानी आम्हाला प्रचंड वेदना आणि दुःख झालेलं आहे की ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर बांधलं, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम आणि उज्जैनच्या मंदिरामध्ये, या दोन्ही मंदिरांमध्ये झालेला भ्रष्टाचार, चोरी, हा शब्द मला चोरी म्हणताना पण कसं तरी होते, कारण का मंदिर म्हणजे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, त्याचा आणि चोरीचा हा विषय एकत्र येणंच म्हणजे खरंच शर्मेने मान खाली घालावी. मग ह्याच्याबद्दल काय करतंय केंद्र सरकार. आणि जे मंदिर आहे उत्तर प्रदेशमधलं, ते उत्तर प्रदेशमधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर, ह्याचा जो ट्रस्ट आहे त्याचा सगळा कंट्रोल केंद्र सरकारच्या हातात आहे. मग केंद्र सरकार काय याच्याबद्दल ॲक्शन घेणार आहे. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आमच्या श्रद्धेस्थान जे आहे त्याचे लोकप्रतिनिधी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. जरी ते एका पक्षाचे असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते तुमचे माझे सगळ्यांचेच प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांच्या मतदारसंघात केंद्र सरकार जे ट्रस्ट चालवतं, त्या ट्रस्टमध्ये जर भ्रष्टाचार आणि चोरी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात होत असेल तर मग कुणावर विश्वास ठेवायचा हो. माणुसकीवरचाच विश्वास उठायचा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धा ह्याला ठेच पोचवली, ह्याचं दुःख आयुष्यभर राहील. मी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आमचे जे स्पोक्सपर्सन आहेत, दिल्लीचे अध्यक्ष आहेत, ते ऑलरेडी तिथे जाऊन आले आहे आणि 17 तारखेला मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. माझी JPCचा रिपोर्ट आहे, फायनल रिपोर्ट, तेव्हा मी स्वतः जंतर मंतरला जाणार आहे. चर्चा नाही, मला जे उत्तर प्रदेशमधल्या वर्तमानपत्र आणि तुमच्या चॅनल्सनी जे व्हिडिओ दाखवले त्याच्यावरनं मी बोलतो. नाही, कालची चर्चा वन नेशन वन इलेक्शन बद्दल होती. काल स्पेसिफिक ऑल पार्टी डेलिगेशन होतं, 25 खासदार होते, CM, दोन्ही DCM, त्यांचे स्पीकर, लीडर ऑफ ऑपोजिशन, या सगळ्यांची एक मोठी मीटिंग होती काल लखनौला. आणि त्या मीटिंगमध्ये वन नेशन वन इलेक्शन व्हावं का नाही व्हावं ह्याच्यावर त्यांच्या पक्षाची काय स्टँड आहे त्याच्याबद्दलची ती चर्चा होती. लाडकी बहीण योजनेची चौकशी झाली पाहिजे, त्याला वेळ पडली तर SIT बसवा, पण एक न्यूट्रल चौकशी झाली पाहिजे. हे दुर्दैव आहे, बहीण भावाच्या नात्यापेक्षा कुठलंच नातं पवित्र नसतं. प्रभू श्रीरामांना फसवलं, त्यांचं नाव खराब केलं या लोकांनी, आता बहिणीच्या नात्यामध्ये पण आता हे सगळं दिसतंय.
हे अतिशय वाईट आहे आणि महाराष्ट्र आणि प्रभू श्रीराम ह्यांच्यामुळे म्हणजे बहीण आणि प्रभू श्रीराम ह्या दोन्ही गोष्टी आस्थेच्या आणि प्रेमाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला अंतःकरणातून दुःख आणि वेदना होत आहेत त्याच्यामुळे. मैं मोदी का लेकर लेते हैं, 2-3 सवाल है मैम. 50% अगर ये बढ़ाने की बात होगी तो क्या एनसीपी एसपी समर्थन करेगी, क्या एनडीए के साथ आप जुड़ेंगे? ऐसे बहुत से सवाल हैं जिसका जवाब आप दीजिए. अभी कोई भी बिल का प्रस्ताव हमारे यहाँ नहीं आया है. कोई भी चर्चा डिलिमिटेशन के बारे में न हमने किसी से की है न किसी ने हमसे की. तो जब बिल आएगा तब हमारा स्टैंड होगा. लेकिन जो भी बिल आएगा हमें विस्तार से इंडिया अलायंस में चर्चा करेंगे. हमारी जो चर्चा हुई थी उसके बारे में मैंने कई लोगों से उसमें चर्चा की थी. तब डीएमके हो, हम हो, सपा हो, 50% के बारे में हम सोचेंगे ऐसा हमने कहा था अभी जो सत्ता में है उनको. लेकिन वो बिल में नहीं आया, इसलिए वो बिल तो गिर गया. 50% की अगर बात आपकी शर्त मानी जाती है तो क्या एक सकारात्मक मेरी शर्त नहीं है वो. मतलब सभी पार्टियों की जो आप लोग की डिमांड आपने कहा है कि 50% हमारी डिमांड ही नहीं है. जो चल रहा है वो ठीक चल रहा है. हमारी का हम तो कह रहे प्रस्ताव हमारा नहीं है. हमने मांग नहीं की कोई. इंडिया अलायंस ने कोई मांग नहीं की. हम सिर्फ कह रहे कि 33% रिजर्वेशन जो महिलाओं के लिए लाया है उसको इम्प्लीमेंट कीजिए. ये हमारी मांग है, लिमिटेड मांग है. डीलिमिटेशन की कोई भी मांग इंडिया अलायंस ना एनसीपी एसपी ने की है. हमारी कोई मांग नहीं है. हमारी सिर्फ इतनी मांग सीमित है कि आपने महिलाओं को आरक्षण देने का वायदा किया था, वो वायदा पूरा कीजिए. सिंपल. विस्तार से जानना चाहते हैं बातचीत हुई थी उसमें क्या हुआ था आगे. वो डेट भी बताई था. थोड़ा कंफ्यूज हो रहा है. ऐसा लग रहा है कि आप अभी ऐसा प्रपोज करेंगे 50%. नहीं, अभी नहीं. अभी तो बिल ही नहीं आया. पार्लियामेंट का सेशन ही चल नहीं रहा है. जब पिछला सेशन जब हुआ था पार्लियामेंट का, वो जो बजट सेशन था, बजट सेशन में असद भाई, सुप्रिया सुले और अरविंद सावंत जी को किरण रिजिजू ने बुलाया था. हर पार्टी को अलग अलग से बुला रहे थे और उसमें इस देश के गृह मंत्री जी माननीय अमित भाई शाह, वो किरण रिजिजू और हम साथ में मिले थे. उन्होंने हमें एक प्रस्ताव रखा जिसके बारे में बाद में हम सब ने इंडिया अलायंस की बैठक में, मैंने और अरविंद जी ने भी जो प्रस्ताव हमें भारतीय जनता पार्टी और एनडीए अलायंस से आया उसके बारे में चर्चा की. फिर खड़गे जी के नेतृत्व में हमने माननीय अमित भाई शाह और सरकार को खत लिखा कि भैया हम सबको आप अलग अलग बुला लीजिए. हमारी विनती है कि आप इंडिया अलायंस के हर पार्टी को अलग न बुलाइए, हम सबको साथ में बुलाइए. देश के हित में कुछ होगा तो हम सरकार के साथ रहेंगे. मैं आपको उदाहरण दे दूं कि पहलगाम पे जब हल्ला हुआ, पहलगाम पे हल्ला होने के बाद इस देश का पहला नेता था जिन्होंने कहा ये देश पे हल्ला है, राजनीति नहीं करेंगे, हम सरकार के साथ खड़े रहेंगे. उस नेता का नाम शरद पवार है. और उसके बाद एक ऑल पार्टी मीटिंग बुलाई गई. राजनाथ सिंह जी ने चेयर की वो मीटिंग. उन्होंने हम सबको ब्रीफिंग किया. और ये कांग्रेस पार्टी का भी बड़प्पन है कि कांग्रेस पार्टी के नेता माननीय राहुल जी गांधी और खड़गे जी ने भी उस मीटिंग में कहा कि ये पहलगाम पे हत्या नहीं, देश पे ये हुआ है, हमला हुआ है, तो हम देश के साथ रहेंगे, सरकार के साथ रहेंगे. और 100 सांसद, उसमें मैं भी एक थी, हम हर देश में गए और हर देश में भारत की तरफ से गए कि ये भारत की गलती नहीं है, भारत पे अन्याय हो रहा है, आप हमारे साथ खड़िए. और ऑपरेशन सिंदूर हुआ. 10-10 दिन हम घर क्षेत्र छोड़ के देश के लिए 100 सांसद दुनिया भर घूमे और हम देश की जय जयकार करते गए. फिर हमने देखा नहीं कि इसमें इंडिया है, अलायंस है, क्या एनडीए है, नहीं. देश के लिए पहले देश, उसके बाद राज्य, उसके बाद पार्टी और उसके बाद फैमिली. तो हमारे लिए देश और देश की एकता ही मायने रखता है. जो कांग्रेस पार्टी का ही बड़ापन था, जो कांग्रेस पार्टी ने ऑपरेशन सिंदूर के वक्त जो स्टैंड आदरणीय शरद पवार जी ने किया, वही स्टैंड कांग्रेस पार्टी ने लिया. मैंने नहीं कहा.
चर्चा करेगी। मेरा सवाल है कि इंडिया अलायंस में बहुत सारी पार्टियां हैं, आपकी इंडिविजुअल पार्टी अगर उस जो लिखित रूप से मिलेगा उससे सेटिस्फाइड है, तो क्या आप इंडिया अलायंस के खिलाफ इस इंडिया अलायंस के खिलाफ जाने का सवाल ही नहीं आता, क्योंकि इंडिया अलायंस का हर घटक उस दिन हाँ ही कह रहा था। वी वर ऑल इन डिस्कशंस, we were not satisfied with the formula or implementation. So this is not a conversation over coffee at Cafe Coffee Day. This is Parliament. Unless it's documented and explained on paper, nothing is official till it's on paper. So unless ये हवा की बातें कोई मायने नहीं रखता पार्लियामेंट में। लेकिन सबसे सवाल खड़ा होगा, इंडिया अलायंस में डिसीजन कौन लेगा? शरद पवार साहब लेंगे, आप लोगे, कांग्रेस लेगी, राहुल गांधी लेंगे, डिसीजन कौन लेगा कि हम इस बिल के खिलाफ नहीं है या फिर इस बिल के खिलाफ एक सशक्त लोकतंत्र में हर एक का मत लिया जाता है, फिर यूनानिमसली निर्णय लेता है। जब हल्ला हुआ पहलगाम का, तब साथ में खड़े रहे ना हम। ऑपरेशन सिंदूर का इम्प्लीमेंटेशन हुआ ना, तब इंडिया अलायंस खड़ी रही ना। जब हल्ला देश पे हुआ, आप भूल रहे कि ऑपरेशन सिंदूर इज एन आउटकम ऑफ एन अटैक ऑन इंडिया, तब खड़ी रही ना इंडिया अलायंस साथ में। इंडिया अलायंस का कौन लेगा? सब मिलके लेंगे, जैसे आज तक लेते। अगर आप पक्ष में है और कांग्रेस पक्ष में नहीं है, फिर कंफ्यूजन तो क्रिएट होगा ना। अभी अगर बारिश आई तो छाता लो के मैं रेनकोट लूं, these are very vague discussions, these are very serious bills। पार्टी के भीतर क्या आपकी राय? पार्टी के भीतर नेताओं की आपकी? ये तो अधिकार ही नहीं है मुझे, मैं इंडिया अलायंस का घटक हूँ। तब जो होगा तो साथ में सोचेंगे। ये बिल बहुत इंपॉर्टेंट है इस देश के लिए, इसके हल्के में हम लोग चर्चा नहीं करते, हम साथ में बैठेंगे जो देश के हित में होगा। अब मैं और एक उदाहरण दूं, जीएसटी का बिल हमने पास किया ना। आप चिदम्बरम जी के बारे में कह रहे थे, चिदम्बरम जी ने कितने सुझाव दिए थे उस बिल में, आप उनका भाषण निकालिए। बहुत सारे सुझाव दिए थे और हम सब ने मिलकर जीएसटी का यूनानिमसली बिल पास किया था, क्योंकि वो बिल हमारा ही था। मनमोहन सिंह जी का बिल था जीएसटी का, जो मोदी साहब ने पास किया। Nobody has made any attempts towards me or my MPs to the best of my knowledge. So, I don't have so much spare time to indulge in gossip. And I don't believe in sources, I believe in reality. So let me reassure you that all 8 MPs of NCP, SP and all our MLAs, we stick together. Whatever decision we'll be taking, please understand, NCP is a party where Shri Sharad Pawar not only leads it, he invests in everybody and he listens. His biggest strength as a leader that he's an amazing listener. And you can verify this. He will talk to every MLA and MP and hear them is what they want or what their view is. Only then he gives a decision. Anybody who's worked with him will tell you this. There is no discussion only. It's like going, am I going to Kanpur? Why should I find out on Google Maps? There is no proposal. Nor is NDA asking us, no, we are asking NDA. So where is the question of having the discussion? The discussion is on TV, not in the party or the organization. First of all, I don't owe anybody an explanation. I only an explanation to the NCP SP cadre. Till my brother was alive, was there dialogue? 100%. Was it my brother's last wish for all of us to come together? Yes, it was. It was my brother's last wish for both the NCPs to work together and be together. Unfortunately, my brother passed away. So now there is no reason to have this conversation because my brother is no more. पार्टी में ऐसी चर्चा बीच बीच में आती है कि विधायक चाहते हैं, सांसद चाहते हैं कोई एनडीए के साथ जाए, कांग्रेस के साथ जाए या दोनों एनसीपी का मर्जर। पार्टी के डिस्कशंस हर हफ्ते होते हैं। मुझे किसी पार्टी के न किसी नेता ने, न किसी विधायक ने, न किसी कार्यकर्ता ने न मुझे बोला है, न किसी मैंने सुना है। मैं तो सिर्फ टीवी पर सुनती हूँ और सूत्र से सुनती हूँ। पार्टी में ऐसी कोई चर्चा, हमारी हर हफ्ते पार्टी होती है, उसका पार्टी की मीटिंग का हर फोटो भी ट्वीट होता है, तो आपको पता है हम लोग कितने बार मिलते हैं।
देखिए, जयंत पाटिल जी हमारे पार्टी के बहुत वरिष्ठ नेता है। कल वो ऑफिशियली टाइम लेके माननीय मुख्यमंत्री जी को मिलने गए थे। ओपनली गए गाड़ी से, और फ्रंट डोर से गए, फ्रंट डोर से वापस आए। एक बाकी माननीय मुख्यमंत्री जी के घर के ऑफिस में और कौन था, इसका जवाब मैं कैसे दे सकती हूँ? इसका जवाब सिर्फ माननीय मुख्यमंत्री जी सकते। उनका घर है, वो जिसको बुलाए ना बुलाए हमको कैसे पता होगा? मैडम, पास में भी देखे तो अजीत दादा पवार के साथ जो लोग उस वक्त गए एनडीए का हिस्सा होना चाहते थे, वो चले गए। पार्टी में एक राय बनी अंदरूनी, जिसके खिलाफ आप रहे हैं, शरद पवार रहे। क्या फिर से कोई ऐसी बात बन सकती है, चाहे वो डिलिमिटेशन को लेकर हो, कि एनडीए के साथ जाना चाहिए, एनडीए के साथ देना चाहिए? अभी तो आज आप तैयार हो जाए? नहीं, आज के दिन में तो पार्टी में कोई चर्चा ही नहीं है, प्रस्ताव ही नहीं है। तो प्रस्ताव ही नहीं है तो बात किस बारे में करें? अभी राज्य के सामने क्या है, देश के सामने क्या है? आज बारिश, पीने का पानी, ये तो बड़े मसले हैं ना देश के सामने। अजीत दादा पवार जब गए तब हालात बहुत अलग थे। आज दादा नहीं रहे, इसलिए मैं कुछ नहीं कहूंगी इसके बारे में, लेकिन आप भी जानते हैं और मैं भी जानती हूँ कौन क्यों गया। लेकिन आज मेरा भाई नहीं है तो मैं उसके बारे में कुछ नहीं कहूँगी। उस वक्त जो प्रेशर था, अजीत दादा मान रहे थे कि चले जाना चाहिए, क्या विद इन पार्टी अभी भी उस तरह का प्रेशर कहीं से है कि हाँ एनडीए का हिस्सा होना चाहिए, सत्ता के साथ जाना चाहिए, कई काम हो जाते हैं? आज के दिन हमारे पार्टी में ऐसी कोई ही चर्चा नहीं है, न प्रस्ताव आया है, न हमने किसको प्रस्ताव दिया। हम विरोध में बैठे हुए हैं, हमारे काम नहीं होते, इसलिए हमें सरकार के साथ जाना चाहिए। क्या इस वक्त आपके साथ कोई स्थिति है? क्या ये स्थिति आपके साथ है क्या? नहीं, हमारे साथ ऐसी कोई स्थिति नहीं। चर्चाएं जो है वो चल रही है, सुनेत्रा पवार जी को अभी भी फाइनेंस डिपार्टमेंट स्टेट सीएम ने दिया नहीं है। उसको लेके भी एक मुलाकात आने वाले समय में हम करेंगे, ऐसा कुछ सुनील गडकरी कह रहे हैं, लेकिन ये पूरा डिसीजन अभी भी सीएम के ऊपर है। देखिए, एक राज्य का सीएम ही तय करता है ना कौन सा डिपार्टमेंट किसको दे। ये तो मुख्यमंत्री का अधिकार है, वो कैसे आप छीन सकते हैं? भाजपा ये महत्वपूर्ण जो डिपार्टमेंट है वो एनसीपी को दे पाएगा और उतने काबिल लोगों को? वो उनके आघाड़ी का, युति का अंतर्गत मामला। मैं दूसरे के घर में क्यों झांकू? वो देख लेंगे। विरोध भी नहीं कर रही है, आपका कहना है कि अगर कुछ कंडीशंस हैं तो आप लोग सपोर्ट करेंगे, इज इट करेक्ट? That's not what I'm saying. Let me reiterate what I have said. First of all, मैं रिपीट कर रही हूँ आपके लिए, आपकी जानकारी के लिए। एक आज के दिन डिलिमिटेशन के बारे में कोई प्रस्ताव नहीं है, तो जो प्रस्ताव है ही नहीं उसके बारे में मैं कैसे बोल पाऊंगी? क्योंकि मैं एक सशक्त लोकतंत्र की एक लोक प्रतिनिधि हूँ। सामने कुछ है ही नहीं तो उसके बारे में मैं कैसे बोलूं? आई डोंट नो व्हाट दे हैव इन माइंड। तो जब तक बिल नहीं आएगा तो हम कैसे बोलेंगे? मैं आपको एक उदाहरण दूं, हम लोग हमारा काम बहुत सीरियसली लेते हैं, हम लोग हल्के में नहीं लेते। मैं आपको एक उदाहरण दूं, हम इंडिया अलायंस में हैं, 130th अमेंडमेंट का बिल आया, उसकी जेपीसी हुई। हमको किसी ने इंडिया अलायंस में नहीं कहा कि आप जेपीसी में मत जाइए। मैंने आदरणीय पवार साहब को, जब मुझे खत आया किरण रिजिजू का, और उन्होंने कहा कि आपके यहाँ से जेपीसी में कौन जाए, मैंने पवार साहब से पूछा, तो पवार साहब ने कहा कि ऐसा करो, ये बिल है, तुम चली जाओ उसमें जेपीसी में। मैं चली गई। मुझे कांग्रेस से फ़ोन आया दूसरे दिन कि तुम लोग ने कैसे जेपीसी में चले गए। तो बोले हमारा तो विरोध है। बोला हमारा भी विरोध है। तो कांग्रेस ने कहा लेकिन हमने बॉयकॉट किया है। बोले हमें तो बॉयकॉट नहीं किया है, लोकतंत्र में बॉयकॉट करने से क्या होगा, हम लोग ने जाके डिसेंट करना चाहिए वहाँ। तो उन्होंने कहा लेकिन हमने किया। मैंने कांग्रेस को कहा भैया आपने तो मुझे बोलते, तो मैं मेरे वरिष्ठ नेता से पूछ लिया, आपने तो मुझे बोला भी नहीं कि आप बॉयकॉट कर रहे, तो मुझे पता नहीं ना, हमने तो नाम भेज दिया। फिर मैं पवार साहब के पास फिर से गई और बोली कि कांग्रेस ने ऐसा प्रस्ताव किया है कि हम बॉयकॉट करें, जेपीसी में ना जाए। तो पवार साहब ने मुझे कहा देखो मेरी राय ऐसी है कि पार्टी से आप सबसे बात कर लो, सब सांसदों से बात कर लो, लेकिन मेरी राय ऐसी है कि वो जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी एक प्रोसेस का एक भाग है।
बॉयकॉट करने से कुछ नहीं होगा, क्योंकि इट गिव्स इक्वल रिप्रेजेंटेशन टू अ इशू। अगर तुम उसमें चली जाओगी तो हमारा डिसेंट रिकॉर्ड पे आएगा। बॉयकॉट करोगी तो किसी को पता नहीं चलेगा कि तुमने बॉयकॉट किया। रिकॉर्ड पे लाओ कि हमारा डिसेंट है, हमारा रिकॉर्ड पे आएगा कि एनसीपी एसपी इज अगेंस्ट दिस बिल एंड वी आर गिविंग अ डिसेंट नोट 1। दूसरी बात, जब मैं जेपीसी में गई और मुझे ध्यान में आया कि कोई ऑपोजिशन इंडिया अलायंस की पार्टी नहीं है, मैंने चेयरमैन को विनती की, आप फिर से सबको विनती की, सब पार्टियों को हमने विनती की कि आप सब आइए, विटनेस करिए और डट के विरोध करिए। लेकिन उनका सबकी राय ऐसी रही कि उनको विरोध नहीं करना है, उनको बॉयकॉट करना है। ठीक है, उन्होंने बॉयकॉट किया। असद ओवैसी और सुप्रिया सुले दोनों हैं उस जेपीसी में, हम डट के विरोध करते हैं उसका। मेरी डिसेंट नोट कल चली जाएगी, आपको रिपोर्ट में दिखेगी। तो तब इंडिया अलायंस में कांग्रेस ने बॉयकॉट की जेपीसी, हमने बॉयकॉट नहीं की, हम उसी में गए लेकिन विरोध किया। विरोध कांग्रेस ने भी किया, विरोध एनसीपी एसपी ने भी किया, लेकिन हमारी स्टाइल अलग थी। हमने वहां जाके विरोध किया, उन्होंने बॉयकॉट करके विरोध किया। व्हाट इज द डिफरेंस? इट्स द सेम। विरोध के तरीके में फर्क था, इसलिए सवाल है कि अगर क्या ऐसी स्थिति अगर बनती है जो आपने 50 का फॉर्मूला हो तो एनसीपी एसपी तैयार हो जाएगी। लेकिन डीलिमिटेशन का फॉर्मूला क्या होगा वो भी मांग रहे हैं ना हम, वो कुछ प्रस्ताव आया ही नहीं है अभी तक। पिछली बार क्या बैठक आप जो बता रही है, उस बैठक में जिसको सरकार ने एग्री कर दिया कि हमें ला सकते हैं। नहीं, सरकार को हम लोग पूछ रहे हैं कि आप डीलिमिटेशन कैसे करेंगे, फॉर्मूला क्या है, उसका जवाब जब तक नहीं आता तब तक बिल का हम लोग कैसे समर्थन कर सकते बिलचा ड्राफ्ट जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत पक्ष निर्णय घेऊ शकत नाही। जब तक बिल मेरे हाथ में नहीं आ सकता तब तक मैं पार्टी में किससे चर्चा करूं? और हमारे पार्टी में जब बिल आता है तब पूरी सबसे चर्चा होने के बाद ही आदरणीय पवार साहब निर्णय लेते हैं। हाँ, मैं 17 तारीख को खुद जा रही हूँ और हमारे जो पार्टी के दिल्ली के लोग हैं वो सब जा चुके हैं, वहां मिल के आके गए। कधी? 20 तारखेला कोणाचं? आम्हाला काय अजून काय त्यांच्याकडून प्रस्ताव किंवा माहिती काय आलेली नाही, जेव्हा येईल तेव्हा बघू। पण 17ला मी स्वतः जाणार आहे। जिस तरीके से एनडीए को लेकर के आप क्या कोई भी पार्टी का दबाव बनेगा, आप एनडीए का हिस्सा किसी भी कीमत पे नहीं होंगे बीजेपी का? एनसीपी कभी भी, एनसीपी एसपी किसी के दबाव में आने वाली पार्टी नहीं। न हम दबाव में कल थे, न आज है, न कल रहेंगे। हम दबाव में कोई काम नहीं करते। ये देश दबाव से नहीं चलेगा या किसी की मनमर्जी से नहीं चलेगा। ये देश सिर्फ और सिर्फ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा। I told you.